राम राम राम। अखिल गुण निधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाजी चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करतो। आद्य आचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकळ संत आचार्य वृंदांना साष्टांग अभिवादन करून पहाटेच्या प्रहरामध्ये पवित्र अशा ब्रह्ममुहूर्तामध्ये अंतःकरणाच्या प्रसन्न अवस्थेमध्ये झोप झाल्यामुळे तमोगुण प्रभाव कमी झालेला असतो, त्यामुळे थोडी अंतःकरणाची सावधानी असते. म्हणून यावेळेला बोध ग्रहण करण्याकरता सर्वात योग्य समय आहे. म्हणून बाकीचा विचार न करता जेवढे त्याचं महत्त्व पटवून येतील तेवढ्यांकरताच आपल्या इथलच्या दरबारामधला रस्ता उघडा आहे. स्थानिक असतात, काही 10-20% बाहेरचे स्वतःहून सावधानतेनं येतात. या सर्व साधकांबद्दल सद्भाव प्रगट करून मुक्त चिंतनातल्या विषयामध्ये काल ग्रहण पर्वणी असल्यामुळं त्या निमित्तातून थोडा अभंगाच्या चरणांचा उलटपुलट भाग घेऊन तिसऱ्या चरणाच्या उत्तरार्धाचा विचार आपण काल केला. पापते अभक्ती कुळाचारी, याचा बराचसा विचार आपण केला. कुळाचाराच्या पापनियमाला शास्त्रीय प्रमाणानुसार वर्तमान असणाऱ्या सामाजिक रूढीशी कॉम्प्रोमाइज न करता शास्त्र नियम बसलेले आहेत. चारही युगाचा विचार करून सनातन धर्मामध्ये शास्त्र नियम बसलेले आहेत. जसं लोके आणि वेदे असं व्याकरणामध्ये 2 शब्द असतात, तसं या कुळाचारीमध्ये एक रूढी भाग आहे, तो गौण आहे. शास्त्रानुसारी कुळाचार असे 2 भाग. तर काही रूढीतले कुळाचार आहेत, तर ते थोडेसे प्रासंगिक आहेत असं आहे. आणि जे शास्त्रीय कुळाचार आहेत ते सनातन वैदिक धर्माचे आहेत. यावत मानवाचं हित लक्षात घेऊन अहितापासून काढती हितदेवनी वाढवती असे नियम घालणारे जे शास्त्राचारी कुळाचार आहे, ती श्रुती माऊलीचे कुळाचार, याच्यात थोडा सुद्धा कॉम्प्रोमाइज होता कामा नये. समन्वय करायची गरज नाही, ते करायचेच. जसं निषिद्ध आणि निषेधमध्ये निषेधला प्रासंग आहे आणि निषिद्धला स्थायी खंडन आहे. एक सांप्रदायिक नियमामध्ये निषिद्ध निषेध आहे, सनातन धर्मामध्ये निषिद्ध निषेध आहे. तर निषेध 2 नंबरचे आणि निषिद्ध 1 नंबरचं त्यागाच्या दृष्टीनं. निषिद्ध त्यागलंच पाहिजे आणि निषेधमध्ये विकल्प आहे. जसं निराहार एकादशी करणं, आहाराचा त्याग करणं हा निषेध आहे. त्याच्यामध्ये थोडा भाग येतो की जसं आता कालच्या ग्रहणामध्ये वृद्धांना थोडी ढिलाई दिलेली आहे, रोग्यांना ढिलाई दिलेली आहे पंचांगांमध्ये. तर निषेधात विकल्प आहे, निषिद्धमध्ये विकल्प नाही, त्याला तृप्ती नाही. जे निषिद्ध आहे ते निषिद्ध. तसं आपल्या सांप्रदायिक आचारामध्ये तसं कुळाचारामध्ये रूढीच्या कुळाचारात विकल्प आहे. व्यक्ती पुढच्या अवस्थेत गेलेली असली तर काही रूढीचे कुळाचार त्यांनी कमी जास्त पाळले तर चालतात, पण शास्त्रीय कुळाचार जे आहेत ते त्यांनी पाळलेच पाहिजे
असं दोन भाग पडतात. तर पापचे अधर्मी कुळाचारी, कुळाचाराविषयी अधर्म म्हणजे श्रद्धा नसणं हे पाप आहे. आणि त्यात कुळाचारीचं कंसातलं व्याख्या करताना शास्त्रानुसारही कुळाचारीचा अनिवार्य धरायला पाहिजे असं आहे. आता सनातन धर्मामध्ये वर्णाश्रमाबद्दल आग्रह आहे आणि तो शास्त्रीय आहे. पण आपल्या आजकालच्या सामष्टी वातावरणाचा परिणाम आपला असा झालेला आहे की आपण त्या सनातन मध्ये सुद्धा थोडीशी ढिलाई करतो. सनातन आचारामध्ये सुद्धा आणि सर्टिफाय धरतो ते असं आहे. आता गावोगावामध्ये ही मंडळी सगळी ईश्वरनिष्ठ असल्यामुळे चांगली आहे. जेवढे वारकरी भाविक आहेत हे सगळे ईश्वरनिष्ठ आहेत. पण वारकऱ्यांनी सनातनी असलं तर सर्वोत्तम. ईश्वरनिष्ठ असणं नास्तिकांच्या सापेक्षात उत्तम असं. पण आज 60-70% वारकरी ईश्वरनिष्ठ आहेत पण सनातनी नाहीत. हे सत्य आहे, हे कटू सत्य आहे. कटू सत्य. आमच्या वारकऱ्यातले नेते कीर्तनकार, प्रवचनकार. आता सनातनमध्ये काही व्यक्ती विभाग असतो आणि व्यक्ती विभाग आम्ही तत्वावर नेतो. उदाहरण जसं पर्सनल चर्चामधल्या काही काळात अजूनही मधून अजून चालतात. एखादी ब्राह्मण पुजारी व्यक्ती सुद्धा व्यक्तिगत दृष्ट्या सदोष असू शकते. आपण पंढरपूर निवासी आहे, एखादी बातमी कळते, पेपरला येते, पडव्याने असं केलं, देवळाचं अमुक केलं, तमुक केलं अशा. मग आपण ब्राह्मणत्वावर आरोप करतो, व्यक्तीवर नाही आरोप करतो. मग ब्राह्मणाच्या पूजेत काय, मग आमचे वारकरी बरे नाहीत का? तसं शास्त्राचा नियम हा शास्त्राचा नियम. किती सनातन मोठा वारकरी असला तरी पितरांना पोहोचवण्याची शास्त्रात व्यवस्था ही ब्राह्मणाच्या माध्यमातून आहे. तुम्ही 100 वारकरी जीव घाला, पुण्य लागेल, पण पितरांना पोहोचायचं असेल तर ब्राह्मणाच्या माध्यमातूनच जाईल असं आहे. म्हणजे याचा अर्थ वारकऱ्याविषयी अनादर नाही सांगत नाही, सनातन धर्माच्या विषयी महत्वाचा अर्थ आहे की पितरांना पोहोचायचं आहे का तुमचं, तर मग तुम्ही ब्राह्मण जीव घातला पाहिजे. तिथं आम्ही इतकं मग त्याच्याऐवजी इतके उपकार करतो, विद्यार्थ्याला जीव घालतो, हे सगळं ठीक आहे, चांगलं आहे. पण त्या कारणाकरता नाही. त्या कारणाकरता शास्त्राचा जो नियम असेल त्याच नियमानं चालू आहे. हजारो लोक शिक्षित आहेत, पण मामलेदारच्या किंवा प्रांताच्या पदावर असेल त्याची सही त्या कामाकरता पाहिजे. स्वतः सही मागणारा जरी त्याच्यापेक्षा मोठा साहेब असला तरी सुद्धा त्याला त्याची सही घेतली पाहिजे. कारण तिथलचा दिलेला, आपल्या डीडनं दिलेला सरकारी अधिकार आहे तो असं आहे. तसं कुळाचारामध्ये शास्त्राने दिलेला अधिकार मान्य आहे. तुमचं व्यक्तिगत नुसतं बोलणं काही कामाचं नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही स्वतः तिच्यापेक्षा मोठे साहेब असाल, तुमच्या घरातले लोक तिच्यापेक्षा मोठे साहेब असतील, पण तुमच्या तालुक्याचा मामलेदार, काही घरातले लोक काही प्रांत आहेत, काही मोठे मोठे अधिकारी, पण त्याच्या तालुक्याला जो मामदार असेल किंवा प्रांत असेल आणि ज्याच्याकडं हे प्रकरण आहे त्याची सही त्याला पाहिजे. तुझी नाही चालणार, तू जरी मोठा असलास तरी. हे जसं आहे तसं वारकरी काही ब्राह्मणांपेक्षाही श्रेष्ठ असतील, मान्य आहे. पण शास्त्रीय नियम ज्या क्रमात आहेत त्या क्रमामध्ये पितरांना पोहोचायचं असेल तर ते तुम्ही ब्राह्मणाला जीव घातलं पाहिजे. जसं अग्नीतच घातलं पाहिजे आहुती तर देवतांना पोहोचेल, हा नियम आहे. तिथं दुसरं त्या नियमानं काही प्रतिवाद नाही करता येणार. यज्ञामध्ये देवापर्यंत पोहोचवायचे तर आहुती मग अग्नीच्या माध्यमातून जाते. पितरापर्यंत पोहोचवायचं एका मग ते ब्राह्मणाच्या माध्यमातून. याला सनातनी नियम म्हणतात. त्याच्यामध्ये समन्वय नाही, मग मिळत नाही. मग आम्ही त्याच्यापेक्षा मोठ्या संताला घातलं त्याचं पुण्य वेगळं, संताला घातल्याचं पुण्य मिळेल
जेवण संतावर घातलेलं किती मोठं पुण्य आहे, पण तू ज्या हेतून ते करतोस तो हेतू नाही सफला, हा मुद्दा समजून घेतला पाहिजे. तर सनातन धर्म मानायचा म्हणजे काही जे नियम आहेत शास्त्रीय, ते शास्त्रीय पद्धतीनंच मानण्याची पद्धत ठेवणं. कितीतरी प्रकार आता चालू आहेत. वारकऱ्याची पूजा करावी, ब्राह्मणांची काय गरज आहे, सनातन धर्माच्या विरुद्ध आहे. देवतेच्या पूजेचा अधिकार, जसं दान धर्माचा अधिकार ब्राह्मणांच्या काही बाबतीतला अधिकार ब्राह्मणांनाच आहे. काही दान धर्म, सगळे नाही, तर काही दान धर्माचा अधिकार ब्राह्मणाकडेच गेला पाहिजे, ते तर त्याचं उपयोग आहे. वेगळे दान धर्म वेगळे आणि तसेच विशेष दान धर्म वेगळे, तर हे आपण लक्षात ठेवा. काही काही म्हणते तर सनातन नियमामध्ये वर्ण आणि आश्रम न मानणं हे सनातन नियमात बसत नाही. जसं नास्तिकाची व्याख्या करत असताना आमच्या शास्त्रकार लोकांनी वेद न मानणारा नास्तिक म्हटलं, देव न मानणारा नास्तिक नाही. शास्त्रीय भाषेमध्ये वेद जो मानत नाही त्याला नास्तिक म्हटलेलं आहे. आता साधारण आपली व्याख्या डोक्यातली काय असते, देव मानणारा आस्तिक आणि देव न मानणारा नास्तिक. मग आपण सगळे देव मानतो पण वैदिक नियम पाळत नसू तर आपण सुद्धा नास्तिकात जमावतो. कसे नियम कुठं लागतात शास्त्रामध्ये, हा जसा नास्तिकतेची व्याख्या करताना नियम घातला आहे, तसं सनातनतेची व्याख्या मध्ये, या सनातन धर्मामध्ये ही पूर्व व्याख्या, आचार व्याख्येमध्ये वर्ण आश्रम मानणारा तो सनातनी आहे, असं आहे. आज कितीतरी वारकरी मानतच नाही स्वतःच्या जीवावर. कुठेतरी ऐकू असतं ना, कुठेतरी ह्या वर्णाने आपल्याला अन्याय केला, त्या वर्णाने अन्याय केला, हे ऐकून असतं, सगळ्यावर केलेला नसतो. पण एक सामाजिक नेते वक्र दृष्टी करून टाकतात. विषमतेची विषवल्ली पसरवतात. किंवा ब्राह्मणाने अन्याय केला, ते आमच्या समाजाने अन्याय केला, हे व्यक्तिदोष आहेत. अन्याय कधी तत्व करत नाही, सगळा समाज कधी अन्याय करत नाही. आता एखाद्या ब्राह्मणाने एखाद्याशी उपहास केला, हा व्यक्तिदोष आहे की तत्वदोष आहे? सनातन धर्मामध्ये तत्वदोषाचा विचार असतो, व्यक्तिद्वेषाचा नाही, हे लक्षात घ्या. तत्वदृष्ट्या म्हणून जन्मपुण्य आणि कर्मपुण्य हे दोन्ही एकत्र झालं तर सनातनी वागणं होतं. कर्मपुण्य आहे, जन्मपुण्य नसेल तरी त्याला सनातन धर्म मान्यता देत नाही. कर्मपुण्य आहे, जन्मपुण्य नसेल तरी सनातन धर्म मान्यता देत नाही. म्हणजे कर्मही शास्त्रानुसार पाहिजे आणि जन्मही शास्त्रानुसार पाहिजे, त्याला महत्व येतं, हे लक्षात घ्या. नुसतं ब्राह्मणत्वाचा उदो करणं चुकीचं आहे. जन्मपुण्य पण कर्मपुण्य नसेल तर तो सनातन धर्माने आदरणीय पूजनीय नाही मानला. एका अँगलनं पूजनीय मानला, इतर वर्णाने फक्त त्याच्या पाया पडावं, त्याचा आदर नाही करत का? जन्मपुण्य त्याचं जादा आहे म्हणून. मग पूजनीय आणि आदरणीय कोण? की ज्याचं कर्मपुण्यही बरोबर आहे आणि जन्मपुण्यही बरोबर आहे. म्हणून कित्येक ब्राह्मणही आज आदरणीय नाहीत, फक्त पाया पडण्याच्या उपयोगाचे, वर्णात त्या जन्माला आले म्हणून मी त्यांची नाही बाजू घेत. सनातन धर्माचा नियम सांगतोय, ब्राह्मणत्वाची बाजू घेत नाही किंवा क्षत्रिय शूद्रत्वाचा विषय सांगत नाही, सनातन धर्माचा नियम सांगतोय. लक्षात घ्या. ब्राह्मण असून ब्राह्मणत्वाचं कर्म नसेल तर तो जन्मानं ब्राह्मण असून सुद्धा शास्त्र त्याला चांडाळ ठरवतं, हे लक्षात घ्यायचं. तो कर्म चुकलं की तो चांडाळाच्या यादीत गेला. म्हणून जितक्या सूक्ष्मतेनं सनातन धर्मामध्ये ही व्यवस्था मांडलेली आहे तितक्या सूक्ष्मतेनं अभ्यास करत नाही आणि वरून आपण उपहास एखाद्या पापते उपहास पुढीलांचे म्हणून उपहास आपण जो ऐकीव पद्धतीवर केला, रूढी पद्धतीनं केला, तर रूढी पद्धतीनं अधर्मिते कुळाचारीचा रूढीचा आदर करू नका. शास्त्रानुसार काय कोणता कुळाचार आहे तर रूढीचा विषय वेगळा
आणि शास्त्राचा विषय वेगळा. आता त्या वंशात जन्माला आले म्हणून तिथं पूजेचे अधिकारी झाले, हा रूढीवाद झाला नुसता. कर्म त्याच्या पाठीमागं नसेल तर त्याचं फळ तो भोगणारच आहे, देवाला सुद्धा ते पसंत पडणार नाही. कर्मपुण्य त्यांनी जर गमावलं तर देवाला पसंत पडेल असं नाही त्याचा अर्थ. फक्त तू मलाच आवडत नाही आणि देवाला आवडतं असं नाही, पण प्रत्यक्ष कृती मात्र त्यांच्याकडून होते. कारण व्यवहारात मूळ सनातन धर्माची माहिती नसल्यामुळं रूढीला प्राधान्य देऊन ते हक्क दाखवतात. आम्ही इतक्या पिढीचे आहोत, इतक्या पिढीचे आहोत. पण तो हक्क तुमचा तरी योग्य ज्यावेळेला त्याचं कर्मपुण्य तुम्ही सांभाळला. कर्मपुण्य सांभाळलं नसेल तर त्या रूढीला आणि परंपरेला काही महत्त्व नाही. बत्ती काय फक्त ब्राह्मणाचंच झालं असं नाही. आज फडकरी सुद्धा आपापल्या परंपरा दाखवतात 200-250 वर्षाचे. पण तुम्ही वाईट वागले तर फडकरी आहात किंवा परंपरा मोठी म्हणून तुम्ही मोठे असं नाही सिद्ध होत. जसं एखादा बडवी सिद्ध होत नाही आचार सुटला तर आदरणीय राहत नाही, मग फडकरी काय आदरणीय राहील का? जर त्याने परंपरा असून सुद्धा जर आचार नाही शुद्ध ठेवला तर तोही आदरणीय राहणार नाही. म्हणून आम्हाला बाहेरचा अंदाज दिसतो, दिव्याखालचा दिसत नाही. वर्णन करणाऱ्या फडकऱ्याने आपला पण विचार करावा, वर्णन करणाऱ्या प्रवचन कीर्तनकाने आपला पण विचार करावा, हे लक्षात घ्या. तर बारीक भाग आहे. सनातन धर्माची व्याख्या बारीक आहे आणि या बारीक व्याख्या समजल्या गेल्या पाहिजेत. कुळाचाराची सिद्धी करताना, कुळाचार म्हणजे परंपरा, मग ती एखाद्या सांप्रदायिक फडकऱ्याची परंपरा त्यांनी सांगणं काय किंवा एखाद्याने वर्णाची परंपरा सांगणं काय, हा परंपरा रूढीवादानं सांगणं वेगळं आणि आचार परंपरेतून सांगणं वेगळं. म्हणजे शास्त्रानुसार ही परंपरा ही जर त्याला जुळली तर त्या रूढीला वजन आहे, नाहीतर मग नुसतीच परंपरा. आज सगळीकडं व्यापारी असो, सगळीकडं आज रूढीवादी परंपरा चालतात. थोडासा पूर्वी परिणाम होता, वर्णसंकर होण्यापूर्वी तो मुद्दा होता, परंपरेने ते गुणच यायचे. मग आता हे सगळं का बिघडलं तर वर्णसंकर झाला, हे त्याचं मूळ कारण. त्यामुळे बिघडलं. नाही तर इथपर्यंत अजून इनडायरेक्ट चालू आहे की मिलिटरी ऑफिसर जर सर्व्हिस करणारा असेल तर त्याच्या मुलाला पहिला संधी देण्याचा विचार आजही करतात जीन्समुळं. पण त्याच्यातच जर दोष झाला असला तर मग तो काय नुसती परंपरेचा अधिकारी राहू शकत नाही. तसं काही परंपरा तर नुसतं आपण रूढीवादानं अभिमान बाळगून त्याला फार महत्त्व नाही. तर कुळाचारी शब्दाचे अंतर्गत चारी शब्द सप्तमी अंतर्गत कुळाचार, शास्त्रानुसार कुळाचार असा घ्यायचा, रूढीवादी कुळाचार नाही. मग ते कोणत्याही बाबतीत असो, वारकरीपणाच्या बाबतीत असो, ब्राह्मणपणाच्या बाबतीत असो, ऑफिसरपणाच्या बाबतीत असो, नुसता कुळाचार शब्द घेऊन कुळाचाराचं ब्रॅकेट करायला पाहिजे. शास्त्रानुसारही कुळाचारी असं त्याला ब्रॅकेट पाहिजे. रूढीवादी कुळाचार काही खरं नाही. लक्षात घ्या, दोन्ही गुण पाहिजे. जन्मपरंपरेचे गुण पाहिजे, कर्मपरंपरेची कुशलता पाहिजे, तर ते बरोबर. नुसती जन्मपरंपरा आहे आणि कार्यकुशलता नाही तर उपयोग नाही. कर्मपरंपरा बरोबर पाहिजे. आज कुठं झालंय, हा रागद्वेष कुठं वाढलाय, जन्मपरंपरा मुख्यत्वे धरून ते अभिमान बाळगतात, आम्ही असे आहोत. याचा अर्थ रूढीवाद. जन्मपरंपरा एकटीच जन्मपरंपरा पाळणं हा कर्मपरंपरेला सोडून पाळणं म्हणजे रूढीवाद. फडकरी सुद्धा जाऊन 200-250 आम्ही नुसती आमची ही परंपरा आहे म्हणून आम्हाला मानावं आणि तुम्ही तंबाखून गुटखान पान खाऊन तो आमच्या पुढं नाचावून आम्ही तुमच्या पाया पडावं, ही गोष्ट बसत नाही अंतःकरणामध्ये. कर्मपुण्य पण तसंच पाहिजे. जन्मपुण्याबरोबर तुम्ही त्या वंशात जन्माला आला ही चांगली गोष्ट आहे. वंशाचा आपण आदर करूच, करतातच, लोक करतातच, वंशाचा आदर करतातच, नाही असं नाही. पण त्याबरोबर कर्मपुण्य तसं पाहिजे तर त्याला महत्त्व आहे. एखादा कर्मपुण्यवाला रूढीची परंपरा नसली तरी पुढे निघून जातो, कारण कर्मपरंपरा जास्त शास्त्रानुसारी असतो. जन्मपरंपरेपेक्षाही कर्मपुण्य मानणारा जो आहे ना तो जास्त शास्त्राचारी असतो आणि त्यामुळे तो लोकांमध्ये पुढे निघून जातो.
असे कित्येक फडकरी आहेत की त्यांना आज कोणी विचारत नाही. त्याचा तिसराच आचार संपन्न महाराज, त्याला हजारो लोक मानतात का? त्याच्यात कर्मपुण्याचं महत्व आहे. हे लक्षात आहे. तसंच ब्राह्मणापेक्षाही एखाद्या सदाचारी माणसाचं समाजातलं वजन जास्त असतं. त्याचं कारण ते कर्मपुण्य जबरदस्त आहे. पण दोन्हीचं एकत्रीकरण झालं तर तो सगळ्यात श्रेष्ठ सनातन धर्माप्रमाणे. जन्मपुण्य असावं आणि कर्मपुण्य असावं, तो सगळ्यात श्रेष्ठ. हे लक्षात घ्या. आणि या दोन्हीमध्ये कर्मपुण्य थोडं जास्त श्रेष्ठ. पण जन्मपुण्य नसेल तर कर्मपुण्य अधिक जन्मपुण्य जो आहे तो त्याच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ असं आहे. म्हणून काही काही याच्यात नियम आहेत. संन्यासामध्ये जसं स्थितीचा नियम आहे तसं जातीचं सुद्धा महत्व आहे. सरस्वती आधी 2-3 असे तीर्थ हे ब्राह्मण कुळात जन्माला आलेल्यालाच ती दीक्षा मिळते, दंडी संन्यास. म्हणजे दोन्हीचं महत्व आहे. सनातन परंपरा जी असते ना ती अशी असते. हे उदाहरण सांगितले तुम्हाला. तर सनातन परंपरा जी आहे ना तिथं अभक्ती नसावी. पापते अभक्ती कुळाचारी, मी त्या विषयाचा विभाग सांगतोय. म्हणून वारकऱ्यांच्या अंतःकरणामध्ये नुसतं समाज काय म्हणतो आणि पेपरमध्ये काय याच्यावर जाऊ नका. सनातन निष्ठा कशी पाहिजे? कर्मपुण्य अधिक जन्मपुण्य या दोन्हीचं एकत्रीकरण असण्याची सनातन कुळाचार. हे लक्षात घ्या. तर सनातन धर्मामध्ये दोन्हीची मान्यता समान आहे. आणि त्याला न मानणं हे आपलं चूक आहे, पाप आहे आपल्याकरता. वैष्णवाकरता, साधकाकरता ते पाप आहे. कधी कधी आपण एखाद्या जन्मात आलो नाही म्हणून त्या जन्माची ईर्ष्या करणं ही आपला दोष आहे. आपण आत्मनिरीक्षण केलं पाहिजे. किंवा मी ह्या कुळा जन्माला म्हणून आलो म्हणून याचा ज्याला अभिमान गाणं हे सुद्धा माझं चुकीचं आहे. म्हणून मी दोन्ही अर्थानं बोललो. केवळ ब्राह्मणत्वाचा अभिमान धरून बोलत नाही. आपलं जे साधकीय चिंतन चाललंय कुळाचारी या विषयाचा विचार करताना तर शास्त्रानुसार जो आचार आहे त्याला माना. जन्मपुण्याबरोबर कर्मपुण्य पाहिजे किंवा कर्मपुण्याबरोबर जन्मपुण्य पाहिजे. दोन्ही एकत्र असणारा तो एक नंबर. आणि जन्मपुण्य नसेल तरी आदरणीय कर्मपुण्यवाला. हे लक्षात घ्या. आज आम्ही संन्यासी असलो तरी सुद्धा आम्हाला व्यक्तींची संशय नाही. मंदिरात जाताना चोखामेळ्याच्या समाधीवर पाय ठेवावं, मस्तक ठेवावं हीच आमची आज इच्छा आहे. हे लक्षात घ्या. तिथं आम्ही त्याच्या कर्मपुण्याचा आदर करतो. हे लक्षात घ्या. नुसते जन्मपुण्याचं नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा हे प्रमाण आहे आपल्या याच्यामध्ये. निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. एका विशिष्ट लेव्हल नंतर एखादा नियम दिला होतो. तो जेव्हा साक्षात्कारी संत होतो त्यावेळेला सनातन वर्णातला श्रेष्ठ वर्ण कनिष्ठ वर्ण हा नियम दिला झाला, संपला. म्हणून यातायाती धर्म नाही विष्णुदास. पण अगदी साध्या माणसांचं याच्या आधारावर माझ्या पाया पडावा असं म्हटलं ते चुकीचं आहे. सनातन नियमाप्रमाणे तुम्ही साक्षात्कारी झालेली व्यक्ती जी आहे ना ती कुळाचाराच्या यातायातीच्या पलीकडे सरकली. जसं अगदी श्रेष्ठ सगुणोपासकापुढं मोक्ष अलीकडे राहतो. का म्हणे मोक्ष राही अलीकडे येरते वापुढे काय ते. भगवंताच्या शुद्ध चरण प्रेमावर सोन्याचे पर्वत पर्वती पाशा या अभंगाच्या शेवटच्या याच्यामध्ये तो का म्हणे मोक्ष राही आहे. मोक्ष सुद्धा अलीकडे राहतो. इतका तो वंदनीय आहे. म्हणून स्वतः देवतांनी सुद्धा अशा महापुरुषांचे आदर केलेले आहेत. तेव्हा ती एक वेगळी कक्षा आहे जिथं हे नियम अलीकडे राहतात. पण त्या कक्षेत जाईपर्यंत सनातन धर्माचे जे नियम आहेत तेच पाळले पाहिजे. ते जर मानत नसा तर तुमच्या जीवनात एका अंगानं पाप होणार हे निश्चित लक्षात आहे. म्हणून रागद्वेषानं कोणाची निंदा करू नका. सनातन धर्माचा नियम लक्षात घेऊन व्यवहार करता येणं म्हणजे अगदी अक्षरशः त्या कर्मयोगाचं जसं कात्री आहे ना, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतु, फलाचा हेतूही धरता कामा नये, कर्माच्या फलाची अपेक्षाही करता कामा नये, अकर्मण्य राहता कामा नये. हे जसं कर्मयोगाची चालण्याची कात्री आहे तसं
आपल्याला साधकाला सनातन धर्माप्रमाणे चालत असताना खात्री येते, जर नीट समजली नाही तर आपल्या हातून घोटाळा होऊ शकतो, उपहास होऊ शकतो. पापते अधर्म पुढीलांचे, पापते उपहास पुढीलांचे हे चरण आणि पापते अधर्मी कुळाचारी, हे दोन्हींचा विचार, हे दोन्ही सूक्ष्म आहेत लक्षात घ्या. त्यामुळे खात्रीसारखं आहे, चालताना खूप निरीक्षणपूर्वक चालावं लागेल. आता एक दार्शनिक पापांचा विचार जो आला आहे, शेवटचं चरण आणि तिसऱ्या चरणाचा पूर्वार्ध, हे दोन दार्शनिक पापाचा संकेत करणारे सिद्धांतावर, स्थितीवर पाप पुण्याची व्याख्या ऐकत आलेली लक्षात घ्या. क्रियाप्रधान पाप पुण्याच्या व्याख्या आणि स्थितीप्रधान अनासक्ती, ही आसक्ती हे पापाचं लक्षण आहे, हे तिसऱ्या चरणातला पूर्वार्ध. पापते जीवी विषयाची आसक्ती, ही कृतीप्रधान नाही आहे, हे आपल्या वृत्तीचं समजून घेण्याचा विषय आहे. आणि नामविन्मुखता हे मोठं पाप आहे. तर हे दोन विषय आता आपले उद्यापासून दोन महत्वाचे विषय सुरू होणार. एक क्रियाप्रधान काही गोष्टी आहेत, काही शास्त्रप्रधान आहेत, फार सूक्ष्म आहेत. आत्ताचं जे पापते उपहास पुढीलांचे, ह्याचा अभ्यास सुद्धा नुसता वयोवृद्ध, पुढील म्हणजे काय, तर वयोवृद्ध का स्थितीवृद्ध. काही वेळेला वयोवृद्ध आहे पण स्थितीवृद्ध नाही, आणि काही वेळेला स्थितीवृद्ध आहे पण वयोवृद्ध नाही, तरी तो पुढीलच्या यादीत जातो. ज्ञानेश्वर महाराज आपले आचार्य झाले वयामुळे झाले का स्थितीमुळे झाले, लक्षात घ्या. तर पुढील शब्दाचा अर्थ फक्त वयाने धरला तर खूप कमी लागेल. उंच वाढला एरंड तरी काय होई क्षुदंड, तर वय ही त्यात गृहीत धरायचं. काही ठराविक आचारापर्यंत कौटुंबिक दृष्ट्या तुमचे जे वडील भाऊ असेल, आई असेल, वडील असतील, ते पुढीलांचे मध्ये वयप्रधानतेनं धरून आचार न पाहता त्यांचा आदर करावा, त्यांचा उपहास करू नये. पाप ते उपहास पुढीलांचे, आणि याच्यातलं चरण बरं सांगत नाही, मागचं सांगतोय. हे दोन्ही पाहताना फार सूक्ष्मता आहे. पुढील शब्द नुसतं वयोवृद्धतेवरही धरायचं नाही आणि नुसतं ज्ञानवृद्धतेवरही धरायचं नाही. काही भौतिक व्यवहारामध्ये तो वयोवृद्धतेवर धरायचा आदर करताना, आणि परमार्थिक लेव्हलमध्ये तो ज्ञानवृद्ध स्थितीवृद्ध याच्यावर विचार करून तो करायचा. स्थितीवृद्धांचा उपहास करू नका, वयाने लहान ते काय पोर आहे, आत्ता होत पिळाचं दूध काढी, त्याचं काय ऐकायचं. अरे पण ते ज्ञानी आहे ना, ते ज्ञानवृद्ध आहे, ते स्थितीवृद्ध आहे. उपहास करायचा अधिकार नाही, त्याला उपहास तर पाप लागेल. आणि एखादा अगदी खूप गुणी नाही पण वयानं आधी आलेला आहे, तर कौटुंबिक लेवलवर वयोवृद्धतेचा सुद्धा आदर केला पाहिजे. चुलता असेल, मोठा भाऊ असेल, वडील असतील, जेवढे वयोवृद्ध आहेत त्यांचा आदर केला पाहिजे. आपले पोरं आजकाल शिकले घेऊन त्याला काय पाया पडायचे, ते व्याजपार आलं नाही अंगठे बहादर आहे माझे वडील, म्हणजे काय पाया पडायचं. तिथं नाही, तिथं वयोवृद्धतेचाच आदर आहे. रक्ताच्या नात्यात वयोवृद्धतेलाही तितकंच महत्व आहे. व्यवहार, आदरणीय व्यवहार करत असताना त्यांचा उपहास करू नका. कैकेयीची आज्ञा पाळली, ती ज्ञानवृद्ध म्हणून का वयोवृद्ध म्हणून. आई म्हणून स्वतः रामचंद्रांनी विचार करा, रामचंद्रांनी आज्ञा पाळली ती कशामुळं, केवळ रक्ताच्या नात्यानं ती वडील आहे, आई आहे, एवढंच. ती योग्य आहे का अयोग्य आहे तसं विचार केला नाही. हे व्यवहारी आचारामध्ये रक्ताच्या नात्यात वयोवृद्धतेला फार महत्व आहे. परमार्थाच्या नात्यामध्ये गुरु बनवताना किंवा आज्ञा ऐकताना वयोवृद्ध असला तर आदर करावाच, पण ज्ञानवृद्ध असला आणि स्थितीवृद्ध असला तरी आदर करावा, तो वयाने कितीही लहान. म्हणून आले लोटांगणी चांगले. वयोवृद्ध होते 1400 वर्षाचे, पण ज्ञानवृद्ध माऊली सिद्ध झाल्याबरोबर आले लोटांगणी चांगले. तर हे उपहास होता कामा नये. पापते उपहास पुढीलांचे. तर पुढीलांचे शब्द आपल्या आधीचे, पण कोणत्याही अँगलानं आधीचे असू द्या, अनुभवार्थानं, अनुभववृद्ध
ऐकावंच लागतं. बरं, काही वेळेला व्यवहारात सुद्धा ऐकावं लागतं. ऑफिसर लोक कमी वयाचे असतात तरी म्हाताऱ्या खालच्या तिसऱ्या क्लासच्या लोकांना ऐकावं लागतं. का? अनुभववृद्ध, ज्ञानवृद्ध असे त्यांच्याकडे कॅटेगरी आहे, सिनियरिटी ज्याला म्हणतात. आणि काही वेळेला डायरेक्ट पोस्ट जी असते, पोस्टवरची आहे ना, वय नाही तिथं महत्त्वाचं, तिथं उपहास करता कामा नये. नवीन लागलेला डायरेक्ट पोरगा येतो आमदारकी आपल्या ह्याच्यामध्ये, प्रांतामध्ये, मामलेदारमध्ये डायरेक्ट पद्धतीनं. आणि क्लार्क सिनियर फार रिटायरमेंटला आला, वयोवृद्ध आहे, पण ऐकावं लागेल. म्हणून या चरणांचा अर्थ पाहताना थोडी बुद्धिमत्ता लावली पाहिजे, हेही लक्षात घ्या. बिना बुद्धिमत्तेनं ते चालणार नाही. म्हणून जरा बारीक कात्रीवर काय हे आचार करताना पापते अधर्मी कुळाचारी हे चरण आणि पापते उपहास पुढीलांचे या दोन्हीचं चिंतन ऐकणं ही कात्री आहे. बरोबर बारकाईनं समजलं पाहिजे. कोणा अँगलनं पुढील शब्द धरायचा, कोण्या अँगलनं कुळाचार शब्द धरायचा, याचं चिंतन स्वतः आपण आपल्या शास्त्रीय दृष्टीनं, संत संगतीनं समजून घेऊन मग ते पापाचरण होणार नाही याची काळजी घेण्याकरता हे दोन अँगल जरा जास्त बुद्धिमानी हे लक्षात घ्या. बाकी काही सोपे आहेत, काही गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या आहेत, हे लक्षात घ्या. ते स्पष्ट व्यक्तिप्रधान, वस्तुप्रधान असे आहेत. पापतेचे नाव, पापतया नाव परदारागमन, पापते परधन परपिडा द्वेष, पापते परधन अपहार, नंतर पापतेची निंदा परपिडा द्वेष. तर हे सगळे याच्यामध्ये थोडं सोपं आहे, पण हे पुढीलांचे आणि अधर्मी कुळाचारी हे जरा बारकाईनं कात्रीसारखे समजून घ्यायला पाहिजे. आता हे झालं आचार प्रधानतेची पाप. आता दार्शनिक पापांचा विचार जो आहे तो त्याच्याही पेक्षा सूक्ष्म आहे आणि तो विषय तृतीय चरणातला पूर्वार्ध आणि पूर्ण चतुर्थ चरण याच्यातून दोन पापांचे संकेत केलेले आहेत. एक पापतेची जीवी विषयाची आसक्ती आणि दुसरं शेवटच्या ह्याच्यामध्ये ज्याला नाम आवडत नाही, पापतेची मुख्य शब्द वापरला तिथं, बरं का. पापतेची मुख्य, ज्याला नामाची आवड नाही ना ते पाप मुख्य असं म्हणतात निरामने. तर या दोन चरणाचा विचार उद्या परवा कदाचित 2 दिवस चालेल. तर तो दार्शनिक विभाग आहे. पण याच्यातला सुद्धा बारकावा आपल्याला मी सांगितला की पाप अधर्मी कुळाचारी आणि पाप ते उपहास पुढीलांचे, ह्या दोन्हीमध्ये पुढीलांचा अर्थ गंभीर आहे आणि कुळाचारी शब्दाचा अर्थ सुद्धा तपशीलवार नाही, तर तोही अधिक बारीक आहे. या दोन गोष्टीचं चिंतन म्हणजे कुळाचारी विषयाच्या निमित्तानं काल आणि आज आपण दोन वेगवेगळ्या अँगलनं चर्चा केल्या, हे लक्षात घ्या. आणि ती सूक्ष्मतेनं सांभाळून ते सुद्धा पाप आपल्याला वाचवायचं आहे. तेव्हा 9 प्रकारच्या पाप व्याख्या आहेत. जितके जास्तीत जास्त आपण या पाप व्याख्या आपण स्वतःच्या जीवनात ते समजून घेऊन त्याच्यापासून दूर राहू, तितकं आपण भगवंताच्या साधनेच्या दृष्टीनं जवळ जाऊ, खऱ्या साधकार्थामध्ये लायक. तर उद्यापासून 2-3 दिवस चर्चा होईल ते या दार्शनिक पापाची. ही क्रियाप्रधान नाही, विषयाची आसक्ती क्रियेनं दिसत नाही, नामाची नावड क्रियेनं दिसत नाही. तर ह्या आपल्या सूक्ष्म अंतःकरणातल्या मुद्द्यावर असणारे या पापाच्या व्याख्येचा विचार आपण उद्यापासून करू. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. नाम भगवान की जय. जय जय श्री राधे.